ओके, गुड मॉर्निंग, वेलकम. मागच्या क्लासपर्यंत आपण बघत होतो व्हॉट इज सेल्फ इंडक्शन. सेल्फ इंडक्शन म्हणजे काय? व्हॉट इज सेल्फ इंडक्शन? एखादी कॉईल असेल, त्या कॉईलमधून करंट फ्लो होत असेल, तर त्या करंट फ्लो होणाऱ्या करंटमुळे त्या कॉईलमध्ये जनरेट झालेलं जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, अगर जर हा फ्लो होणारा करंट चेंज झाला तर त्या करंटमुळे तयार झालेलं मॅग्नेटिक फ्लक्स याच कॉईल बरोबर बदलणार आणि ते बदलल्यानंतर त्याच्यामध्येच ईएमएफ तयार होणार. आपण आणि ह्याला आपण सेल्फ इंडक्शन म्हटलंय. आणि तो ईएमएफ किती दिलेला असतो? E इज इक्वल टू मायनस एल डी आय बाय डी टी. E इज इक्वल टू मायनस एल डी आय बाय डी टी. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं कसं फाय इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू एल आय, आणि त्या तो पण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा एलच असतो. त्यालाच डिफरन्शिएट करून आपल्याला हे ई मिळालेलं आहे वगैरे वगैरे. फाईन. तर आपण हे सगळं बघितलेलं आहे. आता पुढे बघू. पुढचं स्टार द्या, म्युच्युअल इंडक्शन. नेक्स्ट स्टार, म्युच्युअल इंडक्शन. एक्झॅक्टली डिफरंट दॅन सेल्फ. सेल्फ म्हणजे स्वतःच करंटमुळे स्वतःच पास होणाऱ्या फ्लक्स मधनं बदल होणार. ह्याला म्हणतो आपण सेल्फ इंडक्शन. आपण सेल्फ इंडक्टन्स बघितला, त्यानंतर असे डिव्हाइस बघितला ज्याला आपण इंडक्टर म्हणतो. इंडक्टर काय असतो? इंडक्टर इज अ डिव्हाइस बेसिकली विच रिप्रेझेंट्स विच तो दर्शवतो सेल्फ इंडक्शन. कळतं का? तर आपण इंडक्टरच्या अक्रॉस कसं पोटेन्शियल काढायचं वगैरे ते एका सर्किट मध्ये लावलं असेल तर कसं करायचं आपण थोडं बघितलेलं आहे. ह्याचे डिटेल्स आपण पुढच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. अल्टरनेटिंग करंट मध्ये आपण मग आरसी सर्किट, एल आय सर्किट, एलसी सर्किट, एल आर सर्किट वगैरे बघणार आहे. म्युच्युअल इंडक्शन, व्हॉट इज दिस? बघा, समजा ही एक लूप आहे आणि हा दुसरा लूप आहे. हे दोन्ही लूप एकमेकांना टच नाही केलेत पण जवळजवळ ठेवलेत. दोन्ही लूप जवळजवळ आहेत. या लूप मधनं एक करंट पास होतोय आय. सपोज यातनं करंट पास होतोय आय. अच्छा, यातनं असं आय पास होतोय, कसंही घ्या, असं घ्या, असा पास होतोय समजा करंट आय, असं घ्या वॉटेवर. ह्याच्यामुळे काय इथं काहीतरी मॅग्नेटिक फील्ड सेंटरला तयार होईल, म्यू नॉट आय अपॉन 2r, हो ना. अच्छा, आता काय होईल, या सेंटरला जे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ते असं असेल ना, कळतंय का? म्हणजे मॅग्नेटिक फील्डचे जे फील्ड लाईन्स आहेत, फ्लक्स ज्याला आपण म्हणतो, तो फ्लक्स आता याच्यामुळे तयार झालेला फ्लक्स याच्यातनं पास होईल की नाही? होणार आहे, कारण दोन्ही जवळजवळ ठेवलेत आपण. येस. आता समजा हा आय चेंज झाला. ओके, आता एक काम करू, आपण ह्याला म्हणू प्रायमरी लूप. ह्याला काय म्हणू? प्रायमरी लूप. आणि ह्याला म्हणू सेकंडरी लूप. सेकंडरी लूप सिंपल टर्म्स आहे, तसं काही हार्ड अँड फास्ट रूल नसतो कुठला कशाला प्रायमरी म्हणा. पण आपण काय करतो, ज्यातनं पेरेंट करंट, पेरेंट ओरिजिनल कॉज जो आहे फ्लक्सची, फ्लक्सच्या चेनची, त्याच्यामुळे इंड्यूस झालेल्या ईएमएफची, त्याच्यामुळे इंड्यूस झालेल्या करंटची, कळतंय? पेरेंट कॉज कुठली आहे? हा करंट आहे ना, म्हणजे या करंट मध्ये आलेला चेंज आहे. ओके, पेरेंट करंट कुठल्या लूप मध्ये असतो त्या लूपला आपण काय म्हणतो? प्रायमरी. आणि याचा इफेक्ट ज्याच्यावर होतो त्याला आपण म्हणतो सेकंडरी. ॲज सिंपल ॲज दिस. ओके, प्रायमरी लूप, सेकंडरी लूप, किंवा ह्याला लूप 1 म्हणा, लूप 2 म्हणा, द वे यू लाईक इट. अच्छा, आता मला सांगा, हा जो ओरिजिनल करंट आहे, आता ह्याला आयपी म्हणतो. ह्याला काय म्हणतो मी? ह्या करंटला आयपी म्हणतो. प्रायमरी म्हणून आहे, आयपी म्हणतो. अच्छा, मला सांगा, या आयपी मुळे इथं काहीतरी बी तयार होतोय की नाही? होतोय, काहीतरी बी तयार होतोय. पण मला हे माहिती आहे की इथं तयार झालेला बी कॉल दिस मॅग्नेटिक फील्ड इन सेकंडरी लूप, असं म्हणून याला बीएस म्हणू. व्हॉट इज बीएस? या करंटमुळे इथं तयार झालेला मॅग्नेटिक फील्ड किती आहे? समजा बीएस. समजा बीएस. अच्छा, मला असं म्हणता येईल का की बीएस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयपी? बीएस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयपी. ऑब्विसली हा आय चेंज झाला, लक्षात घ्या. हा लूप या लूपच्या ऍक्सिस वर आहे ना, तर ऍक्सिस वरच्या पॉइंटला आपल्याला काढता येतं ना, जे काही आहे. ओके, पण तुम्हाला हे माहितीये की हा आयपी वाढला तर हा बीएस वाढणार, आयपी कमी झाला तर बीएस कमी होणार, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एकमेकांना. अच्छा, आता मला एक माहिती आहे की इथला बीएस, इथला फ्लक्स किती आहे? से व्हॉट इज बीएस? कॅप्शन्स लिहून घ्या सगळे.
व्हॉट इज आय पी, करंट इन प्रायमरी लूप. लिहा. व्हॉट इज बी एस, मॅग्नेटिक फील्ड इन सेकंडरी लूप ड्यू टू द प्रायमरी करंट आय पी. असं लिहा. ओके. आणि सो वी नो हे. पुढे मला काय माहितीये, अजून एक कॅप्शन बघा, फाय एस. व्हॉट इज फाय एस, फ्लक्स लिंक्ड इन सेकंडरी लूप. फाय एस काय आहे, फ्लक्स लिंक्ड विथ सेकंडरी लूप. अच्छा, मला काय माहितीये फाय एस किती असतो, फाय एस तरी माहितीये ना मला, बी ए कॉस थिटा. आता काय म्हणू, बी एस ए कॉस थिटा असं म्हणू का मी ह्याला. अच्छा, आता एरिया चेंज होत नाहीये, थिटा चेंज होत नाहीये, दोन्ही स्टेबलच आहेत, काही एकमेकांची रिलेटिव्ह पोझिशन मुवमेंट काही नाहीये. त्यामुळे काय लिहिता येईल मला, दिस इम्प्लाइज फाय एस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी एस. फाय एस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी एस. अच्छा, बी एस प्रोपोर्शनल टू आय पी, फाय एस प्रोपोर्शनल टू बी एस. मग हे दोघांवरनं मला असं लिहिता येईल का की फाय एस इज प्रोपोर्शनल टू आय पी. Can I write like this? Flux in secondary coil is directly proportional to current in primary coil. सिंपल आहे ना, असणारच ना असं. ओके. हा, आता मी जर हे प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढलं, इफ आय रिमूव्ह द प्रोपोर्शनॅलिटी साइन, मी जर म्हटलं फाय एस इज इक्वल टू सम कॉन्स्टंट से एम इंटू आय पी. हा, आता जसं मागच्या वेळेला आपण म्हणलो होतो सेल्फ इंडक्शनला आपण काय म्हणलो होतो की फाय इज प्रोपोर्शनल टू आय असंच होतं ना हे. हा, इथं फक्त एस आणि पी असं घेतलंय कारण प्रायमरी सेकंडरी. तेव्हा तसं नव्हतं ना, सेल्फ इंडक्शन मध्ये एकच होता, त्याचाच करंट त्याचाच फ्लक्स. ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याचा करंट पण चेंज इन फ्लक्स ह्याचात, म्हणून म्युच्युअल म्हणलं ना, म्युच्युअल आपसमध्ये एकसाथ आपसामध्ये. ओके, हे असं आहे. व्हॉट इज दिस एम, एम काय आहे, एम इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी ते आहे, पण त्याला आपण प्रेमाने काय म्हणतो, म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स, जसं मागच्याला आपण एल वापरला सेल्फ इंडक्टन्सला, तसा हा म्युच्युअल इंडक्टन्स. अच्छा, ओके, म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स इज नथिंग बट फ्लक्स लिंक्ड विथ सेकंडरी कॉइल विथ रिस्पेक्ट टू पर युनिट करंट इन प्रायमरी कॉइल, असं मला म्हणता येईल. अच्छा, ह्याचं युनिट परत तेच युनिट आहे. हे काय आहे, फ्लक्स काय असणार आहे, वेबर एम्पियर, वेबर पर एम्पियर. ह्याला आपण प्रेमाने काय म्हणतो, हेनरी. जसं सेल्फ इंडक्टन्सला होतं तसंच त्याचाच भाऊ आहे ना हा, फक्त आता म्युच्युअल मध्ये आलाय, हेनरी. ओके, म्हणजे व्हॉट इज 1 हेनरी, 1 हेनरी mutual inductance is nothing but when 1 Weber flux is linked in a secondary coil due to 1 ampere flow of current in primary coil. As simple as this. असं डेफिनेशन मला बनवता येईल. कळतंय का नाही? अच्छा, आता हे झालं एक सिंपल डेफिनेशन. आपण आता पुढे बघायला असं गेलो. हा, मी जर ह्याला डिफरन्शिएट केलं, differentiating this with respect to time, मला काय मिळेल, d phi s by dt is equal to m dip by dt, असं म्हणू का मी. अच्छा, what is d phi s by dt, rate of change of flux in secondary coil with respect to time. काय आहे, अरे तो तर मायनस ई आहे ना, आपल्याला फेरेडेज लॉ, E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी ना. ओके, मग काय झालं, हे डी फाय बाय डी टी इज मायनस ई, इंड्युस्ड ईएमएफ एम डी आय पी बाय डी टी. हे मायनस साइन जर इथं घेतलं, दिस बिकम्स अ सिंपल इक्वेशन. कळतंय का, व्हॉट इज दिस, दिस इज सिंपली ईएमएफ जनरेटेड, ईएमएफ इंड्युस्ड इन सेकंडरी कॉइल ड्यू टू चेंज इन करंट इन प्रायमरी कॉइल. कळतंय का, बघा, ईएमएफ इंड्युस्ड इन सेकंडरी कॉइल, तुम्हाला हवा असेल तर ई एस करा, बट काय ई एस ची काही गरज नाही, बट इफ यू लाईक मेक इट ई एस. व्हॉट इज दॅट, ईएमएफ इंड्युस्ड इन सेकंडरी कॉइल ड्यू टू चेंज इन करंट इन प्रायमरी कॉइल. ॲज सिंपल एज दिस. आता तुम्हाला ह्याची डायरेक्शन काढता येईल, काय कसं काढता येईल, जसं जर हा आय पी वाढत असेल तर हा इथना बी वाढणार, बी वाढला म्हणजे इथना फ्लक्स वाढणार, आणि फ्लक्स वाढलाय म्हणजे इथनं असतात लेन्स लॉ. सिंपल,
कारण असा फ्लो होईल जो या फ्लोला अपोज करेल. हा जर तुम्ही क्लॉकवाईज पकडला तर तो अँटी क्लॉकवाईज असेल. कळतंय? आणि जर आयपी वाढत नसेल, कमी होत असेल, तर हा क्लॉकवाईज असेल, तर हा पण क्लॉकवाईजच असेल, कारण हा याला असिस्ट करेल ना, कमी होतोय तो म्हणून. कळतं तुम्हाला? लेन्झेस लॉ नुसार आपण डायरेक्शन काढू शकतो याची, करंट डायरेक्शन. हा, आता समजा याचा रेझिस्टन्स जर R ओहम असेल, ह्याचा रेझिस्टन्स R ओहम असेल, तर मग करंट, इंड्यूस करंट इन सेकंडरी कसा काढता येईल? IS नथिंग बट ES अपॉन R. सिंपल. velocity, not velocity, sorry, EMF upon resistance. काय देता येईल मला? M by R dIP by dt. हे कळतंय, सिंपल आहे. काही वेगळं मी अवघड शिकवत नाहीये, एकदम सिंपल आहे. आपण जे सेल्फ इंडक्टन्सला केलेलं आहे तेच पुढे आपण म्युच्युअलला घेतोय. आता हा जो M आहे ह्याच्यावर थोडंसं गौर करा. M कशावर डिपेंड करतो? तुम्हाला जसं आपण आतापर्यंत म्हणत आलोय की R इक्वल टू V बाय R, रेझिस्टन्स इक्वल टू व्होल्टेज अपॉन करंट. पण तसं जरी असलं तरी रेझिस्टन्स इज इंडिपेंडंट ऑफ व्होल्टेज, इट इज इंडिपेंडंट ऑफ करंट. तुम्हाला शिकवलेलं आहे डिटेलमध्ये मी. रेझिस्टन्स डिपेंड कशावर करतो? करंटवर करत नाही, व्होल्टेजवर पण करत नाही. रेझिस्टन्स डिपेंड करतो डायमेन्शन्सवर, त्या ऑब्जेक्टच्या डायमेन्शनवर डिपेंड करतो. कळतंय? तसंच कॅपॅसिटन्स C इक्वल टू Q बाय V. Capacitance of a capacitor does not depend on charge, does not depend on potential across it. It is a constant. It depends on the arrangement. तसंच मागच्या आपण बघितलं, पण L इक्वल टू phi by I होतं ना, आठवतंय? L इक्वल टू phi by I. But L is independent of phi, independent of I. L is a property of the arrangement or the coil properties, dimensions. तसंच same as this M. M is nothing but phi s by IP. But M is independent of phi s and IP. हे लिहा. M कशावर डिपेंडंट आहे? ओके, डिपेंडन्सी ऑफ M. बोला, कशावर डिपेंडंट आहे? M डिपेंड्स ऑन डायमेन्शन्स. बर, एक काम करतो, तुम्हाला हे लिहिण्यापेक्षा, हे लिहिताना हे देतो तुम्हाला लिहून. तुम्ही लिहित असाल तर एक 4-5 ओळी ब्लँक सोडा आणि पुढे बघा, आणि नंतर तुम्ही एनिवे लिहू शकता. बघा, मी तुम्हाला असे ब्लाइंडली लिहून देण्यापेक्षा तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, देन तुम्ही स्वतः सांगू शकाल मला हे काय काय डिपेंड करते. बघा, असं एक काम करू, एक सिंपल एक उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल, लेट अस टेक अ लूप. या लूपचा रेडियस घेऊ R. हा, आता कॅपिटल R वापरतोय मी. कॅपिटल R इथला वेगळा आहे, इथला रेझिस्टन्सचा R आहे. डोळे झाकून फॉर्म्युले रट्टे मारून आहे त्या ठिकाणी R दिसला म्हणून R, असं काय करायचं नाही. आपल्यासाठी काला अक्षर व्हायच बरोबर नाहीये. हे जर मी रेडियस घेतली R प्रायमरी लूपची, ठीक आहे, ओके. इथनं काय करतो, D डिस्टन्सवर एक छोटा लूप घेतो. D डिस्टन्सवर इथनं आय टेक अ छोटा लूप, स्मॉल लूप. कळतंय? ह्याचा रेडियस काहीतरी A घ्या. रेडियस याची A घेऊ आपण. A रेडियस आहे, छोटा लूप आहे, D डिस्टन्सवर आहे, ह्याचा रेझिस्टन्स, ह्याची रेडियस R आहे, आणि बर, लेट अस टेक N1 टर्न्स. आपण टर्न्स पण घेऊयात. समजा हे N1 टर्न्स आहेत, ठीक आहे. कारण जनरली काय असतं, कॉइल मध्ये असं होत नाही, रेअरली असतं की कॉइल एकच टर्न असते. कॉइल इज मल्टिपल टर्न्स जनरली. N1 टर्न्स, ओके. N1 टर्न्स आहे, R आहे, प्रायमरी कॉइल अशी आहे, जिथनं D डिस्टन्सवर असं आहे, ओके. इथनं ह्याच्यात समजा याच्यातनं करंट फ्लो होतोय I, यातनं करंट फ्लो होतोय I. तर यातनं फ्लो होत असेल तर इथं मॅग्नेटिक, आणि अजून एक आपण घेऊयात. हा जो A आहे ना, A इज व्हेरी व्हेरी स्मॉल देन D, असं घेऊयात, ठीक आहे. A आपण एकदम छोटा घेऊयात, म्हणजे इन कम्पॅरिझन टू दिस D, A इज व्हेरी व्हेरी स्मॉल. ह्याचा अर्थ काय? हा, याचा अर्थ काय, हे फार लहान आहे, त्यामुळे आपण त्या ऍक्सिस वरचा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला वापरू शकतो. हा, काय होता फॉर्म्युला तो ऍक्सिसचा? करंट कॅरिंग लूपच्या ऍक्सिसचा मॅग्नेटिक फॉर्म्युला काय होता? मॅग्नेटिक इंडक्शनचा B चा फॉर्म्युला काय होता? B इज इक्वल टू म्यू नॉट I R स्क्वेअर अपॉन 2 R स्क्वेअर प्लस D स्क्वेअर रेज टू 3/2. असा फॉर्म्युला काहीतरी होता का? हे सगळं डिराईव्ह केलेलं आहे आपण. अच्छा, आणि ऑब्व्हियसली इथं N1 टर्न असल्यामुळे तर I च्या बरोबर N1 I लिहितो मी वरती N1, का तर N1 टर्न्स आहेत ना. एक टर्न म्हणजे एक आहे,
2 टर्म म्हणजे 2 आहे, n1 टर्म म्हणजे n1 आहे. ओके, हा असा माझा फॉर्म्युला आहे. एकदा मी चेक करतो. आर स्क्वेअर ni बर अपॉन 2. ओके फाईन. लिसन, दिस इज मॅग्नेटिक फील्ड ऍट दिस पॉइंट. म्हणजे आपल्या भाषेमध्ये हा BS आहे ना, इन आवर लँग्वेज इट इज BS. अच्छा, BS आहे आणि हा I म्हणजे IP आहे. ठीक आहे, I म्हणजे IP आहे. नेव्हर माइंड. अच्छा, आता BS मुळे ह्याच्यावर काहीतरी फ्लक्स तयार होतं. किती फ्लक्स आहे? FS फाय S किती आहे? BA cos थीटा. बर, B cos थीटा, थीटा तरी 0 डिग्री आहे, त्यामुळे आपण इथं त्याला cos 0 1च घेतो. BS काय आहे? म्यू नॉट IP R स्क्वेअर N1 बाय 2R स्क्वेअर प्लस D स्क्वेअर रेस टू 3/2. अच्छा, हे झालं B. A हे काय? एरिया किती आहे? पाय A स्क्वेअर इंटू N2 द्यायचं राहिलं. समजा हे N2 टर्न्स घेतले आपण, N1 घेतला, हे N2 घेतला. जे N2 असतील तर एरिया किती? आता एरिया N2 टाइम्स आहे ना, एकच लूप नाही तिथं, N1 N2 लूप्स आहेत, म्हणजे N2 टाइम्स एरिया. अच्छा, B A आणि cos थीटाची व्हॅल्यू 1. चला, हा काय आला? फ्लक्स. अच्छा, बघा आता काय करतो मी. FS इज फाय S इज इक्वल टू म्यू नॉट R स्क्वेअर N1 N2 पाय A स्क्वेअर अपॉन 2R स्क्वेअर प्लस D स्क्वेअर इंटू IP. असं लिहू का मी ना? काही नाही, IP ला बाहेर काढलं मी. नाउ लुक ॲट दिस. हे घोटाळा बघा. लुक ॲट दिस अँड दिस. हे दोघांकडे बघा. फाय S IP आणि फाय S IP. म्हणजे हे बघून कम्पेअर करून तुम्हाला काय, दिस इज द व्हॅल्यू ऑफ M, दिस इज व्हॅल्यू ऑफ M. अरे कळतंय, दिस इज द व्हॅल्यू ऑफ M. अच्छा, म्युच्युअल इंडक्टन्स. आता या इथं, आता डिपेंडन्सी बघू. म्युच्युअल इंडक्टन्स कशावर डिपेंड करतो? म्युच्युअल इंडक्टन्स डिपेंड्स ऑन म्यू नॉट. पहिल्यांदा म्यू नॉट म्हणजे काय? मीडियम. R स्क्वेअर डायमेन्शन्स ना, N1 N2 म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, थर्ड, फोर्थ. पाय तर ठीक आहे, ए स्क्वेअर डायमेन्शन मध्ये आलं. हा, हे D पण आहे. D म्हणजे डिस्टन्स. तुम्ही जर ही रिंग लांब नेली तर D चेंज झाला, M चेंज झाला, बरोबर ना? म्हणजे इट ऑल्सो डिपेंड्स ऑन डिस्टन्स बिटवीन लूप्स. डिस्टन्स, जस्ट से डिस्टन्स बिटवीन द टू लूप. गरजेचं नाही दर वेळेला लूपच असेल. बर, लेट अस से डिस्टन्स. आणि अजून काय? हा, अजून बेसिकली म्हणजे ओरिएंटेशन ना. लक्षात घ्या, ही कॉईल या कॉईलच्या ऍक्सिस वर आहे म्हणून हा फॉर्म्युला आला. कळतंय का? ही कॉईल जर अजून कुठं इकडं तिकडं अजून कुठं असतं तर हा असा फॉर्म्युला नसता, काहीतरी तिसरा काहीतरी आलं असतं. म्हणजे इट ऑल्सो डिपेंड्स ऑन ओरिएंटेशन ऑफ द कॉइल्स. ओरिएंटेशन ऑफ द कॉइल्स. ओके, ह्याच्यावर डिपेंड करतो सगळ्यांवर. कळतंय? आता बघा, तुम्हाला डायरेक्टली मी हे असं लिहून दिलं असतं तर इट वुड नॉट हॅव मेड बेटर सेन्स. बट नाउ लुक ॲट दिस अँड दिस. आता तुम्हाला कळतंय? मला एक सांगा, हा M फाय वर डिपेंड आहे का? याच्यामध्ये फाय दिसतो का तुम्हाला? नाही, फाय आणि IP दिसत नाही. सो इट इज इंडिपेंडेंटली. हा खाली ह्याच्यावर डिपेंडन्सी आहे, पण इंडिपेंडेंट कशाच्या वरती आहे? M इज इंडिपेंडेंट ऑफ फाय अँड I. फ्लक्स आणि IP, फ्लक्स आणि प्रायमरी करंट, ह्याच्यावर M डिपेंड करतो का? नाही करत. व्हेरी इम्पॉर्टंट. हे कन्सेप्ट तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजेत. समजा I वाढवला कमी केला काही करा, M चेंज होतो का? नाही. I वाढवला कमी केला तर फ्लक्स चेंज होणार आहे, पण M चेंज होणार नाही. M डिपेंड्स ऑन ओनली दीज थिंग्स. आणि ह्या गोष्टी एका सेटअपसाठी कॉन्स्टंट असतात. मी जोपर्यंत हा सेटअप हलवत नाही, तोपर्यंत हे असंच येणार आहे ना. हा, ह्याच्यामध्ये मी काय हलवी केली, काय मूव्ह केला, काय चेंज केला तर हा M चेंज होणार. म्हणजे M इन शॉर्ट M डिपेंड्स ऑन अरेंजमेंट. M कशावर डिपेंड करतो? अरेंजमेंट किंवा म्हणा सेटअप. हा, फार महत्वाची गोष्ट आहे. M इज अ प्रॉपर्टी ऑफ द सेटअप. आता अजून एक छोटा पॉइंट बघू.
आता मी काय केलं होतं, करंट यातनं फ्लो केला आणि याच्यामुळे याच्यात इंड्यूस झाला करंट. ह्याच्यामध्ये बघा ना, हे आता फ्लक्स आहे ना, तुम्ही ह्याला डिफरन्शिएट करा, तुम्हाला हे मिळेल. तर हा जर एम मिळाला तर किती ई तयार झाला ह्याच्यात ईएस किती झाला, ईएस इक्वल टू मायनस एम डीआय बाय डीटी ना. ओके, इतका ईएस तयार झाला याच्यामध्ये, एमची व्हॅल्यू टाका इथं, डीआय बाय डी, डीआय पी बाय डीटी म्हणता येईल. इतका ह्याच्यात इंड्यूस झाला. आता समजा मी उलट केलं तर का, ह्यालाच का प्रायमरी घ्या दरवेळेला, उलट पण करतो. समजा मी यातनं करंट पास केला, तर याच्यामधनं करंट इंड्यूस झाला पाहिजे सेम ना. जसं मी प्रायमरी ह्याला म्हणलं आणि यातनं करंट पास केल्यामुळे ह्याच्यामध्ये चेंज झाला, तसं मी उलट पण करू शकतो. ह्याच्यातनं करंट पास करतो, पेरेंट करंट ह्याच्यातनं, आणि ह्याच्यामुळे ह्याच्यात इंड्यूस होऊ शकतं ना, म्युच्युअल ना. बघा, मी जर तसं जर केलं, मी आता यातनं करंट पास करायच्या ऐवजी प्रायमरी ह्याला म्हणू, सेकंडरी ह्याला म्हणू, यातनं करंट पास करतो आणि याच्यामधनं तयार झालेलं ईएमएफ काढतो. मला सांगा, ते जरी कॅल्क्युलेशन केलं तरी त्या केसमध्ये मला सांगा, लुक ॲट दिस, काय होणार आहे. या व्हॅल्यू मध्ये एम मध्ये चेंज होणार आहे का, तर होणार नाही. एम मध्ये काही चेंज होणार नाही का, लक्षात घ्या, इथं पण N1 आहे, N2 आहे, इथं म्यू नॉट मध्ये चेंज होणार नाही. आर स्क्वेअर पण आहे, ए स्क्वेअर पण आहे, पाय तरी आहेच आहे. म्हणजे काय येईल, या आर स्क्वेअरच्या ठिकाणी ए स्क्वेअर येईल ना, आणि ए स्क्वेअरच्या ठिकाणी आर स्क्वेअर येईल ना, कळतंय का. पण दोन्ही आहेतच याच्यात, या N1 च्या ठिकाणी N2 येईल, N2 च्या ठिकाणी N1 येईल, पण दोन्ही आहेच आहेत त्याच्यात, काय फरक नाही. कळतंय, डिस्टन्स मी काय चेंज करत नाहीये. डू यू अंडरस्टँड दिस. त्यामुळे या सेटअपमध्ये काही सेटअपमध्ये मी काही जोपर्यंत चेंज करत नाही तोपर्यंत म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये काहीही चेंज होत नाही. हे तुम्हाला कळतंय का, हे फार फंडामेंटल आहे, इम्पॉर्टंट आहे. पण मग आता दुसरी गोष्ट काय, लिसन. अच्छा, हा चेंज होत नाही, सगळं मला मान्य आहे. पण मग तुम्हाला जर एका न्यूमेरिकल मध्ये, एका प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दोन असं लूप दिले आणि त्यांनी तुम्हाला हे सांगितलं नाही, तुम्हाला असं सांगितलं नाही की ह्याला प्रायमरी घ्या, ह्याला सेकंडरी घ्या, त्यांनी फक्त म्हणलं फाइंड म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ दिस सेटअप असं म्हणलं. अच्छा, आता मग तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्हाला कुठला प्रायमरी म्हणायचं, कुठला सेकंडरी म्हणायचं, तुमच्यावर डिपेंड करतं. आता त्यामुळे आपण अशा पद्धतीने प्रायमरी सेकंडरी चूज करायचं, ज्या पद्धतीने आपलं कॅल्क्युलेशन सोपं जाईल. आता कसं करणार मला सांगा, मी जर याला प्रायमरी म्हणलं तर याच्यामुळे इथं तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड मला असं काढता आलं ना, येस ऑर नो. हा, पण जर मी याला प्रायमरी म्हटलं तर याच्यामुळे इथं तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे मला काढणं सोपं आहे का, नाही. असं आपल्याला फॉर्म्युलाच माहित नाही. याच्या ऍक्सिस वर जरी असलं हे, तरी पण हे फार मोठं आहे ना, इट्स बिग. ऍक्सिसच्या पॉइंटवर, म्हणून आपण ही कंडिशन वापरलेली आहे. ऍक्सिसच्या पॉइंटवर असतं ना ही व्हॅल्यू, म्हणून आपण ही कंडिशन वापरली. हे लहान आहे, कळतंय का तुम्हाला. हा, त्यामुळे तुम्हाला प्रायमरी असं चूज करायचं, व्हेनेवर गिव्हन इन अ प्रॉब्लेम, जेव्हा तरी गिव्हन इन अ प्रॉब्लेम तुम्हाला यू हॅव टू फाइंड आउट एम, तुम्हाला एम फाइंड करायचा आहे, तेव्हा सिंपल टेक्निक काय आहे एम फाइंड करायची. चूज अ कॉइल, प्रायमरी कॉइल by which calculation of magnetic field or calculation of magnetic flux through the other coil is easy. एक सिंपल आहे. आता एक उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, चल लेट्स टेक सम एक्झाम्पल. बरं, हे तुमचं लिहून झालं असेल, नोट डाऊन करून झालं असेल. एक्झाम्पल म्हणजे प्रायमरी कशाला म्हणायचं, सेकंडरी कशाला म्हणायचं. बघा, समजा अशी एक इन्फायनाइट वायर आहे, यातनं करंट फ्लो होतोय आय, आणि या इन्फायनाइट वायरच्या जवळ एक स्क्वेअर लूप ठेवलेला आहे. अच्छा, आणि असा क्वेश्चन विचारला तुम्हाला, बरं असं करंट फ्लो नाही, ठीक आहे असं लिहिलं, ओके फाईन. करंट कशातनं फ्लो होतोय मला माहित नाही, पण कशातनं, जरी यातनं फ्लो झाला काय आणि याच्यामुळे याच्यात इंड्यूस झाला काय, किंवा यातनं फ्लो झाला काय याच्यामुळे याच्यात इंड्यूस झाला पाहिजे काय, झाला काय, एम तरी एमच राहणार, एम तरी चेंज होणार नाही. आपण बघितलं, कळतंय का, एम चेंज होणार नाही. पण एम सेटअपवर डिपेंड करतो, म्हणजे या सेटअपचा, हे जे काय ह्याची लेंथ एल आहे, डायमेन्शन्स आहेत, काहीतरी डिस्टन्स ए आहे, या पर्टिक्युलर सेटअपचा काहीतरी एम असेल ना, काहीतरी एम असेल. हा, ह्याचा एम काढा, तुम्हाला असं क्वेश्चन दिला,
तर मला सांगा प्रायमरी लूप कशाला घ्या, प्रायमरी कशाला म्हणा, सेकंडरी कशाला म्हणायचं? मला सांगा काय सोपं जाईल. मी याला प्रायमरी जर म्हणलं तर याच्यामुळे इथे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड काढणं अवघड आहे. कसं काढणार? तुमच्याकडे 4 लाईन्स आहेत, इट्स गोइंग टू बी टफ. हा, पण तुम्ही जर ह्याला प्रायमरी म्हणलं तर ह्याच्यापासनं ह्याच्यामुळे इथे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड सोपं जाईल काढायला. आपल्याला इन्फायनाइट वायरचं माहिती आहे ना, फॉर्म्युला काय असतो? म्यू नॉट आय अपॉन 2πd. आठवत आहे का? म्यू नॉट आय अपॉन 2πd असतो ना इन्फायनाइट वायर. ओके, त्यामुळे याच्यामुळे इथला काढता येईल मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे ह्याला आपण प्रायमरी म्हणायचं आणि ह्याला आपण सेकंडरी म्हणायचं, आणि त्याच्यावरनं या सेटअपचा एम आपल्याला काढता येईल. इज दिस क्लिअर टू यू? ओके, आतापर्यंत मी जे काय इथं लिहिलेलं आहे, जे काय तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, सगळं तुमच्या शब्दामध्ये नीट लिहा आणि खालीशी नोट पण लिहा. whenever not specified in a problem, we should choose a coil as primary coil by which calculation of flux through other coil becomes easy. ठीक आहे, हे लिहा आपण न्यूमेरिकल्स बघूयात. चला बघू, पुढचं बघू. एक मिनिट, हेच एक्झाम्पल पुढे घेऊन जाऊ का मी? चला हेच एक्झाम्पल घेऊन जाऊ पुढे. एक्झाम्पल असं दिलेलं आहे सेटअप. हा एल चा एक स्क्वेअर लूप आहे आणि फाइंड म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द सेटअप. फाइंड म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द सेटअप हा क्वेश्चन आहे. अच्छा, चला बघू काय करणार. मला सांगा प्रायमरी कुठला चूज करू? तुम्हाला मगाशी सांगितलं मी प्रायमरी ह्याला चूज करतो, म्हणजे हा करंट आहे ज्याला आपण आयपी म्हणू. अच्छा, आणि आता मला एम काढायचा आहे ना. ओके, मला सांगा आयपी मुळे इथं मॅग्नेटिक फील्ड तयार किती होईल? आता सांगा इथं मॅग्नेटिक फील्ड किती असतं करंट कॅरिंग लूप पासून? बेस फॉर्म्युला, ओरिजिनल फॉर्म्युला काय आहे? बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2πd. व्हॉट इज डी? डी इज डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द करंट कॅरिंग वायर. आठवत आहे? आठवा बायट सेवर्ट्स लॉ. आपण मॅग्नेटिक इफेक्टच्या पहिल्या ह्याला शिकलेलो आहे, बायट सेवर्ट्स लॉ. हे डी काय आहे? डिस्टन्स त्या पॉइंटचं ज्या ठिकाणी आपण मॅग्नेटिक फील्ड काढतोय. ठीक आहे. अच्छा, आता या स्क्वेअर लूपला जर मला मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर प्रत्येक पॉइंटचं डिस्टन्स वेगळं आहे लाईन पासनं. मग मला काय करावं लागेल? हा बी व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट नाही आहे, मला इंटिग्रेट करावं लागेल. याचा हा चांगला प्रॉब्लेम आहे. बघू इंटिग्रेट कसं करतो मी. इंटिग्रेट मी काय करतो, या लाईन पासनं एक्स वर जाऊन dx एलिमेंट घेतो. असा एलिमेंट घ्या, एक एलिमेंट लाईक दिस. याची विड्थ किती आहे? dx. dx छोटे विड्थ, एकदम स्मॉल एलिमेंट घेतो मी dx. अच्छा, आता या ठिकाणी या एलिमेंटवर किती मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे? से db, छोटा मॅग्नेटिक फील्ड. बोला. म्यू नॉट आय अपॉन 2πd च्या ठिकाणी आता एक्स ठेवतो. कळतंय? हा झाला इथला मॅग्नेटिक फील्ड. मग छोटा फ्लक्स किती असेल यातनं? डी फाय किती असेल? बी ए, अगेन कॉस थिटा, थिटा इज 0, लिव्ह दॅट. बी ए, बी किती आहे? बी हा आहे म्यू नॉट आय बाय 2πx. बी इंटू ए. ए काय आहे? स्क्वेअर लूपचा एरिया किती आहे? राजा आता स्क्वेअर लूप नाही, मला मी स्ट्रिपचा काढतो ना. स्ट्रिपचा एरिया किती आहे? एल इंटू डीएक्स. एल डीएक्स हा काय झाला? छोटा फ्लक्स. मला छोटा फ्लक्स नकोय, मला टोटल फ्लक्स पाहिजे यातनं जाणारा. म्हणजे किती काढू मी? टोटल फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन म्यू नॉट आय एल बाय 2π. कॉमन काढा बाहेर, कॉन्स्टंट्स आहेत. आणि काय आलं? एक्स 1 अपॉन एक्स डीएक्स. लिमिट्स ऑफ एक्स बोला. एक्स चं लोअर लिमिट किती आहे? एक्स चं लोअर लिमिट असलं पाहिजे ए आणि अप्पर लिमिट पाहिजे ए प्लस एल. एक्स इज व्हेरिंग फ्रॉम ए टू ए प्लस एल. कळतंय? ओके, तुम्हाला डिफरन्शिएट करतात आता 1/x ला. हे होतं नॅचरल लॉग आणि याच्या लिमिट्स ठेवा. काय येईल? डायरेक्टली आन्सर लिहू का मी असं? म्यू नॉट आय एल बाय 2π नॅचरल लॉग ऑफ ए प्लस एल बाय ए, असं लिहू का? अच्छा, आता फाय इज इक्वल टू म्यू नॉट एल नॅचरल लॉग ऑफ
म्यू नॉट एल बाय 2 पाय नॅचरल लॉग ऑफ ए प्लस एल बाय ए इंटू आय, असं लिहू का मी ह्याला? आय ला बाहेर काढलं. अच्छा, नाव व्हॉट इज दिस? दिस इज व्हॅल्यू ऑफ एम. दिस इज व्हॅल्यू ऑफ एम म्युच्युअल इंडक्टन्स. हा म्हणजे या सेटअपचा म्युच्युअल इंडक्टन्स किती येतो? एवढा यायला पाहिजे. इज इट क्लिअर टू यू? हे कळतंय का? बघा, ओके, नीट लिहून घ्या. ओके, बघा आपण एक पुढे छोटासा टॉपिक करूयात कंप्लीट. तो म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर्स. कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर्स. लक्षात घ्या, आपण कशाचे कॉम्बिनेशन शिकतोय? आपण कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स शिकला. अगोदर स्प्रिंगचं कॉम्बिनेशन केलं, रेझिस्टन्सचं केलं, त्यानंतर कपॅसिटरचं कॉम्बिनेशन आपण बघितलं, त्यानंतर सेल्सचं बघितलं, बॅटरी इन सिरीज, बॅटरी इन पॅरलल बघितलं. आता लेट अस गो टू कॉम्बिनेशन इन ऑफ इंडक्टर्स. दिस इज जस्ट सेम एज रेझिस्टन्स. सेम एज रेझिस्टन्स. रेझिस्टन्स मध्ये कसं असतं? सिरीज मध्ये आर इक्विव्हॅलंट इक्वल टू R1 प्लस R2 आणि इन पॅरलल मध्ये कसं असतं? आर इक्विव्हॅलंट इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2 किंवा 1 अपॉन R इक्विव्हॅलंट इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस 1 अपॉन डॉट 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 डॉट. ओके, तर इथं पण सेम असतं. सिरीज मध्ये काय असतं? इफ दिस इज वन इंडक्टर आणि सेकंड इंडक्टर, हेच L1 असेल इंडक्टन्स, ह्याचा इंडक्टन्स L2 असेल, तर काय असतं? हे L इक्विव्हॅलंट इक्वल टू L1 प्लस L2. क्लिअर? हे झालं सिरीज. पॅरललचं काय असतं? जर दोन इंडक्टर्स एकमेकांना पॅरलल असतील, क्रायटेरिया तोच आहे सिरीज पॅरललचा. ह्याच्यामधनं सेम करंट फ्लो होत असेल तर सिरीज म्हणतो आपण, करंट डिवाइड होत असेल तर पॅरलल म्हणतो, आणि ह्याच्या भोवती अक्रॉस पोटेन्शियल सेम असेल ड्रॉप तर पॅरलल म्हणतो. हे जर L1 असेल आणि हा L2 असेल तर L इक्विव्हॅलंट काय लिहितो मी? 1 अपॉन L इक्वल टू 1 अपॉन L1 प्लस 1 अपॉन L2. मग दोघात असतील तर लिहिता येईल मला L इक्विव्हॅलंट इक्वल टू L1 L2 अपॉन L1 प्लस L2. सेम ॲज रेझिस्टन्स, काही वेगळं नाही. त्यात फक्त एक गोष्ट वेगळी होऊ शकते. बघा, आता आपल्याला एक माहिती आहे की हे रेझिस्टन्सेस, हे जे इंडक्टन्सेस आहेत, हे इंडक्टन्सेस एकमेकांना इन्फ्लुएन्स करतात. बघितलं ना आपण? L1 कशाला इंडक्टर म्हणलो? कशाला? इंडक्टर असा असतो की त्याच्याच करंटमुळे त्याच्यामध्येच इंड्यूस EMF होणार तयार, त्याला आपण इंडक्टर म्हणतो. ह्याला इंडक्टर म्हणतो. हा पण आता हे दोन जर मी जवळ ठेवले तर ह्यांच्यामध्ये काहीतरी म्युच्युअल इंडक्टन्स पण होईल. पॉसिबिलिटी आहे ना? दोन कॉइल जवळ ठेवले तर म्युच्युअल इंडक्टन्स होणार आहे. कळतंय का? अच्छा, आता म्युच्युअल इंडक्टन्स होणार आहे तर आता या स्टेजमध्ये दोघं जवळ असतील तर काहीतरी फरक पडेल का नाही पडेल? तर पडेल. आता हे कसं करणार? बघा, म्हणजे तिसरा आपण असं करू की इफेक्ट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. इफेक्ट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. अच्छा, आता फॉर एक्झाम्पल बघा, ओके, बेसिकली आपल्याला जास्त ह्याच्यात डीप मध्ये जायचं नाहीये. आपल्याला ह्याच्यात डेप्थ मध्ये असं काही जायचं नाहीये. एक जनरल आयडिया बघू इफेक्ट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. फॉर एक्झाम्पल, आता हा L1 असेल आणि हे L2 आहे, हे दोघं सिरीज मध्ये आहेत ना. अच्छा, आणि समजा आता ह्या L1 L2 मध्ये काय मी अज्युम केलंय की हा स्वतःलाच इन्फ्लुएन्स करतोय आणि हा स्वतःलाच इन्फ्लुएन्स करतोय, सेल्फ इंडक्टन्स होतोय. इथं म्युच्युअल इंडक्टन्स होत नाहीये असं अज्युम केलं तर असं आन्सर येतं. पण जर ह्याचा इफेक्ट ह्याच्यावर पण होणार असेल आणि ह्याचा इफेक्ट ह्याच्यावर पण होणार असेल, त्याचा म्युच्युअल इंडक्टन्स पण ते कॉम्प्लिकेटेड होतं. बेसिकली इट बिकम्स कॉम्प्लिकेटेड, आणि ह्याचं सोल्युशन पण कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला जास्त ह्याच्यावर स्ट्रेस नाही आहे आपल्या सिलेबसमध्ये याच्यावर, पण एक जस्ट तुम्हाला माहिती असू दे. या केसमध्ये L इक्विव्हॅलंट असतो L1 प्लस L2 प्लस ऑर मायनस 2M, प्लस ऑर मायनस 2M असा असतो. हे कुठनं आलं याच्यात आपल्याला काही जास्त सध्या इंटरेस्ट नाहीये, पण तुम्ही जस्ट तुम्हाला माहिती असू देत. असा असतो. जर ह्याच्यावर इफेक्ट आणि ह्याच्यावर इफेक्ट असेल, म्युच्युअल इंडक्शनचा इफेक्ट असेल, तर हे अशी व्हॅल्यू येते. आणि व्हॉट इज M? M इज म्युच्युअल इंडक्टन्स.
एम काय आहे, म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द सेटअप. कळतंय का? अच्छा, ते प्लस कधी घ्यायचं मायनस कधी घ्यायचं याच्यात आहेत बरेच डिटेल्स. ऍक्च्युली काय असतं, हा म्युच्युअल इंडक्टन्स एम जो असतो इज इक्वल टू ह्याचं असं असतं व्हॅल्यू के अंडर रूट L1 L2. असं एम ची व्हॅल्यू अशी असते ऍक्च्युली, के अंडर रूट L1 L2. व्हॉट इज के? के इज कॉल्ड एज कपलिंग कॉन्स्टंट. के इज कपलिंग कॉन्स्टंट. तुम्हाला फक्त हे सगळे नावं फक्त माहिती असू देत, बाकी काही नाही. इट इज कॉल्ड कपलिंग कॉन्स्टंट. ओके. आणि हे प्लस मायनस कधी असतं, समजा असं असेल, आता सिरीजच एक्झाम्पल घेऊ आपण, सिंपल आहे म्हणून. हा L1 आहे आणि हा L2 आहे. आता काय व्हायला लागलंय, दोन्ही हा आय असा आहे आणि हा पण आय असा आहे ना, दोन्ही आय एकाच दिशेला आहेत. त्यामुळे या केसमध्ये काय होतं, L इक्विव्हॅलंट काय असतो, L1 प्लस L2 प्लस 2M किती असतो, L1 प्लस L2 प्लस 2M. आणि जर असं असेल तर हा असा आहे आणि असं काय ते आहे. म्हणजे काय झालं बघा, हे दोन्ही एकमेकांच्या संपर्कात, दोन्ही एकमेकांच्या जवळ जवळ ठेवलेले आहेत. हा L1 आणि हा L2. मला सांगा दोन्ही सगळ्यात सांगा दोन्ही सिरीज मध्ये आहेत का नाही? येस, बोथ आर इन सिरीज ना, कारण एकच करंट पास होते दोघांमधनं. पण बघा करंटची कशी डायरेक्शन आहे, हा असा आय जातोय, असा येतोय, असा येतोय, असा येतोय, हा असं जातो ना करंट. या केसमध्ये काय झालं, दोघांमधनं करंट एका दिशेने जातोय. ह्याच्यामधनं करंट असं जातोय आणि ह्याच्यातनं करंट असं जातोय. दोन्ही करंट एकमेकांना अपोजिट दिशेला आहेत, त्यामुळे ह्याचा इक्विव्हॅलंट येतो असा, त्या ठिकाणी मायनस येतोय. L1 प्लस L2 मायनस 2M येतो. कळतंय? हे तुम्हाला फक्त माहिती असू देत, तर काय इतका डीप मध्ये अनालिसिस आपल्याला करायचं नाहीये. आणि ह्याला कपलिंग कॉन्स्टंट म्हणतात. या केला म्हणतो आपण कपलिंग कॉन्स्टंट. ओके. आणि या कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते, जर टाईट कपलिंग असेल तर 1 असते आणि लूज कपलिंगला 0 to 1 असते. म्हणजे हे कपलिंग कॉन्स्टंट जी आहे ना, फॉर टाईट कपलिंग, के ची व्हॅल्यू असते 1. टाईट कपलिंग म्हणजे कसं, एक कॉईल आहे, त्या एका कॉईलवरच एक इन्सुलेशन टाकलं, प्लॅस्टिक टाकलं आणि दुसरी कॉईल गुंडाळली, दॅट इज कॉल्ड टाईट कपलिंग. आणि लूज कपलिंग, फॉर टाईट कपलिंग के ची व्हॅल्यू 1 असते आणि लूज कपलिंग म्हणजे त्यात मध्ये काहीतरी डिस्टन्स आहे, बराच डिस्टन्स आहे. लूज कपलिंग साठी मध्ये के ची व्हॅल्यू डिपेंड करते. के ची व्हॅल्यू रेंजेस फ्रॉम 0 to 1. 0 to 1 च्या मध्ये असते. ती एक्झॅक्ट किती असते ते सगळं डिपेंड करतं, त्याच्या किती डिस्टन्स आहे, त्याच्या काय बाकीच्या भानगडी आहेत. बट नेव्हर माइंड, आपल्याला तुम्हाला हे बेसिक माहिती झालं की कपलिंग कॉन्स्टंट हे शब्द कळले, तुम्हाला हे असं बेसिक कळलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे काय फार अनलाइकली आहे आपल्याला एक्झाम मध्ये असं क्वेश्चन आहे ना, पण तुम्हाला फक्त माहिती असू देत. आणि हे दोन्ही आपल्याला इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, कळतंय? बस नोट डाऊन करून घ्या.